आणि राज ठाकरे यांनीही सोशल मीडियात पोस्ट केलेली आहे। सरकारचा निर्णय याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितलं आणि सरकारवर निशाणा साधलेला आहे। ते असं म्हणतात, इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला। सरकारने या संबंधित 2 GR रद्द केले, त्याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव येत होता हे मात्र अजूनही गूढच आहे असं राज ठाकरे म्हणतात। त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेली आहे। चैतन्य गायकवाड आपल्याला अपडेट देत आहेत। चैतन्य, मॅडम, आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। राज ठाकरे यांनी पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली। खरं तर सरकारने हा जो निर्णय रद्द केलाय यासाठी मराठी माणसाने हा सरकारचा प्रयत्न जो होता तो एकदाचा हाणून पाडला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन अशा प्रकारचा पोस्ट जी आहे ती राज ठाकरे यांनी टाकली। त्याचप्रमाणे सरकारकडून एक घोषणा देखील करण्यात आली होती की त्रिभाषा धोरण संदर्भात समिती स्थापन करण्यात येईल। मात्र राज ठाकरे यांनी यावर देखील या समितीबाबत देखील उल्लेख केलेला आहे पोस्टमध्ये की समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाही अशा प्रकारचा एक प्रकारचा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलाय असं आपल्याला म्हणता येईल। हा असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाही ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी अशा प्रकारची पोस्ट जी आहे ती राज ठाकरे यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे मराठी माणसं या संपूर्ण मराठी भाषेसाठी एकवटताना दिसली, हा आनंद आहे अशा प्रकारे देखील राज ठाकरे अगदी अशी त्यांची एक पोस्ट आलेली आहे। चैतन्य, धन्यवाद या माहितीबद्दल।